हॅलो एव्हरीवन. थंबनेल सीरीज मधील आपली ही 5वी डिझाईन आहे आणि आज मी एका डेली व्लॉगच्या चॅनलसाठीचा जो व्हिडिओ असतो त्याच्यासाठीची थंबनेल डिझाईन करून दाखवणार आहे. तर सर्वात आधी आपल्याला यूट्यूब थंबनेल साठीचा जो कॅनव्हास आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर मी क्रिएट वर जाऊन यूट्यूब थंबनेल कॅनव्हास सिलेक्ट करणार. तर मी इथे कॅनव्हास सिलेक्ट केलेला आहे. आता आपण एडिटर मध्ये आहोत तर एलिमेंट्स मधून इथे मी ग्रीन कलरचा बॅकग्राऊंड सिलेक्ट करते. तर ग्रीन बॅकग्राऊंड असं आपल्याला सर्च करायचं आहे. तर फोटोज मधून एखादा फोटो मी इथे बॅकग्राऊंडला देणार. ओके, हा बॅकग्राऊंड मी सेट करते. आता मला इथे काही फ्रेम्स लागणार आहेत ज्याच्यामध्ये मी जे काही डेली रुटीनचे इमेजेस आहेत त्याच्यातील काही इमेजेस मी त्याच्यात सेट करणार. तर मी इथे फ्रेम एलिमेंट्स मधून फ्रेम सर्च करते. आता या फ्रेम्स मधून आपल्याला फ्रेम्स सिलेक्ट करायच्या आहेत. तर मी एकूण तीन फ्रेम्स मी घेणार आहेत. त्याच्यामध्ये तिन्ही मी सेम शेपच्या फ्रेम्स घेतलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये मी जे काही डेली रुटीनचे इमेजेस आहेत ते मी ह्याच्यात अपलोड करणार. आता मी इथून एलिमेंट्स मधून काही फोटोज तुम्हाला अपलोड करून दाखवते. तर मी इथे रुटीन सर्च करते. तर इथे बरेचसे ग्राफिक्स आणि व्हिडिओज फोटोज आलेले आहेत. त्याच्यातून मी काही फोटो सिलेक्ट करणार. तर हा मेडिटेशनचा फोटो आहे तो घेतलाय. इथे जिमचा फोटो आहे तो मी याच्यात सेट करते आणि एक सॅलेडचा फोटो मी याच्यात सेट केलेला आहे. तर माझे तिन्ही फोटोज आता फ्रेम्स मध्ये सेट झाले आहेत. आता फ्रेम्सना थोडासा एनहान्स करण्यासाठी आपल्याला त्याची बॉर्डर थिक करून त्याला व्हाईट कलर द्यावा लागेल. तर तिन्ही फ्रेम्सची बॉर्डर थिक करून मी तिन्ही फ्रेम्सच्या बॉर्डर्सना व्हाईट कलर अप्लाय करते. ओके, आता तिन्ही फ्रेम्स आपल्या सेट करूया. ओके. तर फ्रेम्स सेट झालेले आहेत. आता इथे आपल्याला एक इमेज ऍड करायची आहे. इथे तुम्ही तुमचा फोटो सुद्धा ऍड करू शकताय. मी इथे तुम्हाला एक इमेज ऍड करून दाखवते. हा मी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेला होता फोटो, तोच मी इथे ऍड करते. तर आपली इमेज सुद्धा इथे सेट झाली आहे. आता आपल्याला व्लॉगला हेडिंग द्यायचंय. तर हेडिंग मी माय मॉर्निंग रुटीन असं देणार आहे. टेक्स्टचा कलर आपण व्हाईट करू आणि माय एक मिनिट.
आय. ओके, वेट. टेक्स्टला आपण व्हाईट कलर करू, जेणेकरून तो आपल्याला दिसेल. माय मॉर्निंग रुटीन. फॉन्टची साईज आपण 45 करणार आणि टेक्स्ट सुद्धा आपण फॉन्ट सुद्धा चेंज करू. हँड किंवा पॉपिन्स वगैरे हे पण तुम्ही ठेवू शकताय. ची साईज अजून थोडी मी इन्क्रीज करते. मी याची साईज 50 केलेली आहे. आता आपले टेक्स्ट इथे सेंटरला आपण सेट करूया आणि आता रुटीन आणि माय याचा कलर मी चेंज करते. रुटीनला मी येलो दिलाय आणि मायला सुद्धा मी येलो कलर अप्लाय करणार. आता आपली थंबनेल तयार झाली आहे. थोडीशी या पिक्चरला आपण डेप्थ देण्यासाठी एलिमेंट्स मधून आपण शॅडो सर्च करू. ग्राफिक्स मध्ये आपल्याला ही ब्लॅक कलरची शॅडो सिलेक्ट करायची आहे आणि त्याचे साईज इन्क्रीज करून ॲट द बॉटम आपल्याला ते सेट करायचं आहे. आता ही सेम प्रोसेस मी टॉपला सुद्धा फॉलो करणार. तर मी या शॅडोला डुप्लिकेट करून टॉपला सेट करणार. आता याची ट्रान्सपरन्सी मी थोडीशी कमी करते आणि सेम शॅडो मी डुप्लिकेट केले आणि त्याला आता मी फ्लिप करून टॉपला सेट करते. आता याच्यामध्ये माय मॉर्निंग रुटीन हे जे टेक्स्ट आहेत ते आपण फॉरवर्डला करू आणि ती शॅडो बॅकवर्डला सेट करू. तर आता ही आपली थंबनेल रेडी झाली आहे. तर अशाच डिझाईनसाठी चॅनलला नक्की फॉलो करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आता वेगळ्या टॉपिकवर डिझाईन क्रिएट करणार आहे. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर डिझाईन हवी आहे ते तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. त्याप्रकारे मी डिझाईन क्रिएट करण्याचा प्रयत्न करेन आणि आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.